शांती। आज आहे 13 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला श्रीमतावर तत्वासहित संपूर्ण दुनियेला पावन बनविण्याची सेवा करायची आहे। सर्वांना सुख आणि शांतीचा मार्ग दाखवायचा आहे। प्रश्न आहे, तुम्ही मुले आपल्या देहाला देखील विसरण्याचा पुरुषार्थ करता, त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही। उत्तर आहे, चित्रांची। जेव्हा चित्राला अर्थात देहालाच विसरायचे आहे तर मग त्या चित्रांची काय आवश्यकता आहे। स्वतःला आत्मा समजून विदेही बाबांची आणि गोड घराची आठवण करा। ही चित्रे तर लहान मुलांसाठी अर्थात नवीन लोकांसाठी आहे। तुम्हाला तर बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे आणि सर्वांना आठवण करून द्यायची आहे। कामधंदा इत्यादी करत असताना सतोप्रधान बनण्यासाठी आठवणीमध्येच राहण्याचा अभ्यास करा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाप समान महिमा योग्य बनण्यासाठी फॉलो फादर अर्थात बाबांचे अनुकरण करायचे आहे। 2. हा अंतिम जन्म आहे, आता घरी जायचे आहे, त्यामुळे मनातल्या मनात आनंदाचे ढोल वाजत राहावेत। कर्मभोगाला कर्मयोगाने अर्थात बाबांच्या आठवणीद्वारे अगदी आनंदाने चुकते करायचे आहे। आजचे वरदान आहे, बालक सो मालक, या स्मृतीद्वारे सर्व खजिन्यांचे अधिकारी प्राप्ती संपन्न भव। स्पष्टीकरण आहे, आपण बाबांच्या सर्व खजिन्यांचे बालक सो मालक आहोत, स्वाभाविक योगी आहोत, स्वाभाविक स्वराज्य अधिकारी आहोत। या स्मृतीद्वारे सर्व प्राप्ती संपन्न बना। सदैव हेच गाणे गात रहा की पाना था सो पालिया। कधी प्राप्ती तर कधी नुकसान, हा खेळ खेळू नका। प्राप्ती करत आहोत, प्राप्ती करत आहोत, हे अधिकारी असण्याचे बोल नाही। जी संपन्न पित्याची संतान आहे, सागराची मुले आहे, ती नोकराप्रमाणे मेहनत करू शकत नाही। स्लोगन आहे, योगबलाद्वारे कर्मभोगावर विजय प्राप्त करणे हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे। ओम शांती।